हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर साहेबाचं बघा काय चाललंय. तर चालू आहे रुद्रला आज पहिला दिवस आहे त्याचा पहिलीचा पहिला दिवस आहे. म्हणजे आज ह्यानी म्हणायला लागेल ना पहिली पायरी. तर त्या टाईपमध्ये आत्तापर्यंत होती पण त्याचं लेट स्कूल होतं. आधीच्या स्कूलमध्ये पण 9:30चा टाईम होता, आत्ताचा 12:30चा होता. आणि हा पहिलाच टाईम असा आहे की हा टाईम आहे 6:55चा. म्हणजे 6:55 स्कूलमध्ये जायचं आहे. म्हणजे घरून आता जर व्हॅन लावली तर 6लाच निघावं लागेल आणि जर सोडायचं असेल तर 6:30ला निघावं लागेल. पहिला दिवस आहे तर त्याचे पप्पा सोडतील. तर आता माझी तयारी चालू आहे. म्हणजे पहिलाच दिवस आहे तर मलाही समजत नाही की त्याला नेमकं काय द्यावं काय नाही. तर शिरा बनवायचं चालू आहे. आणि स्कूल कुणाचं आहे कुठलंय कोण बघा. आणि स्कूलवाला कुठं आहे? मला झोपला. मस्त निवांत झोपून गेला ना. आम्ही दोघं टेन्शनमध्ये कसं होईल काय होईल काय होईल. मी पाणी लावलंय म्हणलं आधी शिरा बनवून घेते, थोडा थंड होईल म्हणजे खाईल तो. आणि आज आम्ही 5:45ला निघणार आहे घरून, कारण त्याचे पप्पा गाडी सोडतील तर पोहोचून जाईल है का नाही. तर पण व्हॅन वगैरे लावली तर 6लाच निघावं लागेल. 6:55चा टाईम आहे. आणि प्रोफेशनल पद्धतीने पहिला शाळेचा दिवस आहे पहिलीचा. म्हणजे तो स्वतः इतका एक्सायटेड आहे ना, त्यानं सगळं रात्री सगळं भरून ठेवलंय. बघायचं काय करतो, त्याला उठवावंच लागणार आहे आत्ता. पहिलं मी शिरा बनवते आणि मग त्याला उठवते. जे तुम्हारा 8 बजे तक सोने का टाइम खत्म हो गया. अभी अभी उठ जाओ. अभी उठ जाओ. अभी रोज 6 बजे 5 बजे उठना है तुमको. उठ जाओ, स्कूल जाना था ना. चलो चलो अभी तुम्हारा हो गया टाइम खत्म. चलो उठ, आंघोळ करायचं आहे. उठ, उशीर झाला. उठती बघ एमटी स्कूलचा टाइम झाला. चल ती कृतिक गेला आपण स्कूलला. उठ लवकर. 6:30 वाजून गेली. चल बाबा, एवढं लेट नाही करून चालेल. 5ला आंघोळ करावं लागेल उद्यापासून. तर जायचंय नाही एमटी स्कूलला. आणि पप्पा किती टेन्शन मध्ये बॅग म्हणजे सब्जेक्टनुसार बॅग भरायची चालू आहे. आणि असले सब्जेक्ट आहे समजत पण नाही. चल तर बॅग भरून झाली पप्पाची. आणि आता तुझं काय, माझा पण नाश्ता बनवून झाला. चल पटकन आंघोळ करून येऊ. उठ 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 उठ. नवीन ड्रेस घालायचा आहे ना. बापरे, पोरग काय उठत नाही आता. तर 9 वाजेपर्यंत रोज झोपायची सवय आहे. आत्ता ती 7 वर्षानंतर 6 वर्षानंतर सवय तुटली. चला आता ह्या वर्षी तरी असंच आहे आता. चला चल ना पटकन आंघोळ कर. चल उठ लवकर. चल रे, उशीर होईल. चल 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 6:30 वाजलेत. टीचर ओरडेल पहिल्याच दिवशी लेट झालो तर. चल ना, चल पटकन चल. एवढा एक्साइटेड होता की स्कूलमध्ये जायला. चल पटकन. जायचं की नाही, सुट्टी देऊ का मग? चला पटकन. घ्या मॅडम, उशीर होतोय. चल चल हो गया रेडी. चलो. सकाळी मोर पण आलाय. किधर गया? बाय बाय बाबा. तर रुद्र गेलेला आहे. आणि हा बघा मोर आजीच्या घरी. तरी समोरचं ते घर दिसते ना, हे बघा हे वाला. तर तिथं त्याचा मित्र आहे, पांढरं घर पुढचं कोपऱ्यातलं. तिथे समोरच त्याचा मित्र आहे. आणि मग त्याचे बाबा विचारत होते येतो का. तर म्हटलं नको, पहिला दिवस आहे तर आम्ही सोडतो. म्हणजे मला जायचं होतं सोडायला, पण काय अलार्म वाजत होता तरी म्हणजे लगेच उठता येत नाही, कारण सवय नाही अलार्मवरती उठायची, जी की आता लावून घ्यावी लागेल. आणि ठीक आहे, मला असं वाटतंय की ठीक आहे. म्हणजे रुद्र 1 वाजेपर्यंत येतोय, खातोय पितोय झोपतोय. आधी असं व्हायचं त्याची 12:30 ते 5 स्कूल होती. त्यामुळे एक ठीक होतं की 12:30पर्यंत माझं घरातलं पण काम आवरायचं. आणि त्याच्यानंतर मग माझं शिलाईचं काम दिवसभर आवरायचं तो येईपर्यंत. आणि मग तो आला ना की निवांत मस्तपैकी खायला प्यायला घालून झाडू हे सगळं करायची. एकदम रुटीन व्यवस्थित होतं.
पण आता हे रुटीन परत एकदा आता बिघडलं. म्हणजे आता तो येणार 1 वाजता, परत त्याला जेवाय घालायचं, झोपवायचं, याच्यामध्ये मला 2 वाजतील. ते 2 तास मला बिलकुल काम करता येणार नाही. म्हणजे शिलाईचं ना, आता सकाळचा हा टाईम आहे ना, ह्याच्यामध्येच जाणार. घरातला आवरा, झाडू मारा, आत्ताच झाडू मारायचा, घड्या घालायच्या, त्याच्यानंतर झाडू, आंघोळ वगैरे, देवपूजा हे करेपर्यंतच 10 वाजता. म्हणजे हा सकाळचा जो टाईम आहे ना, तर आपला घरकामातच जातो. त्याच्यामुळे हा आधीचा माझा छान वेस्ट जात होता, इन्व्हेस्ट होत होता त्याच्यामध्ये. पण आता थोडंसं, पण ठीक आहे. पण ठीक आहे, कारण की तो गेला. चांगली स्कूल तर पाहिजेच. बाकी काय कामं तर होत राहतात, पण स्कूल चांगली पाहिजे. माझा एवढी 4-5 पार्सल पॅक करायचे आहेत. लाईव्ह घेतला होता तो सगळा इकडं पसारा तसंच आहे. आणि पहिले मी आंघोळ करते, कारण रुद्राला गरम केलं होतं तर ते तसंच आहे अजून. आणि हा मस्त असा मी ना गुळाचा शिरा केला होता, जो की त्याला आवडला होता आज पण जास्त खाता नाही आला, कारण लेट झाला होता. आणि हे सगळं होतं लेट झाला की दूध ते पण अर्धच पिलं आहे, अर्ध तसंच ठेवलं आहे आणि अर्धा शिरा खाल्ला, असं केलं आहे. हे असं सगळं होतं आहे. त्याच्यामुळे आता उद्यापासून ना मला बरोबर 6 वाजता उठावं लागणार आहे. आणि रुद्राला मी बरोबर 6:15 किंवा 6:20ला उठवलं ना, तर त्याचं परफेक्ट होईल. कारण या आठवड्यात त्याचे पप्पा सेकंड शिफ्ट आहे, तर या आठवड्यात तरी व्हॅन लावायचं आम्ही काही तसली घेणार नाही. आणि मला नकोच वाटते व्हॅनचा, कारण खूप पहिलं जावं लागते, 6 वाजता निघा वगैरे, मग 5ला उठा, अशा भानगडी होतील. त्यामुळं आम्ही रूमच तिकडे स्कूलच्या तिकडे घेणार आहे. तसं ते समोरच्या आहेत ना बाबा, तर ते त्याला रोज सोडतील, त्यात काय विषय नाही. पण तसं रोज कुणाला सोडायला सांगायचं, त्याच्यामुळे बघूया आता कसं होतंय, ते कसं ॲडजस्ट होतंय तसं करता येईल. आणि रुद्रच्या पप्पाचं तर ना, म्हणजे त्यांचं स्कूलचं पहिला दिवस असल्यासारखं सुरू आहे. बघा, हे कंपास न्यायचं की ते कंपास, इस्त्री, ड्रायर, ह्या होत्या. चला आता सगळा पसारा किती पडला बघायचा, सगळा बुक्सचा पसारा इथं, त्याला कवर घालायचा आणि त्याचा. आणि इकडं माझा अजून वेगळाच पसारा आहे, कपाटातनं हे काढ, कपाटातनं ते काढ. चला तर मी पटापट माझा आवरून घेते सगळ्यात पहिलं. आजची सकाळ तरी एकदम छान मस्तपैकी आणि इतकी भारी झाली नाही. प्रांतकाळ वगैरे आपण शुभच जसा म्हणतो ना, तशा टाईममध्ये माझी देवपूजा झाली. छान मंदिर मी धुवून घेतलं होतं, देवांचं सगळ्यांना आज स्वच्छ सगळं मंदिर केलं होतं. आणि परत आता पूजा करत बसली होती. बराच वेळ जातो, मला नाही म्हटलं ना तरी 1-1.25 तास तरी जातोच मला या कामामध्ये. पण मला काही वाटत नाही, आवडतं. आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ते करायलाही काही वाटत नाही. पण नंतर असं ना, देवाचं करायला तर मला काहीच वाटत नाही. म्हणजे संध्याकाळी मला जरी कंटाळा आला ना, कमीत कमी मी लाईट तरी लावते आणि दिवा तरी लावतेच, असं करते. तर माझ्या नारळाच्या झाडामध्ये ना मी कढीपत्ता लावला ह्यासाठी, किती येतोय का बघायला. कारण खाली ना इतके झाड आहेत, आणि मी वर आणून ज्यावेळेस कुंडीमध्ये लावते तो झाड येतच नाही, जळून जाते, काय कळतच नाही मला. सगळ्या कोपऱ्यात मी झाड ठेवून बघितलं, कुंडी नाही येते. शेवटी आता मी या नारळाच्या ठेवली, जर बघूया आलं तर आलं, चांगलंच आहे, नाही आलं तर नाही आलं. बाकी माझा नारळ पण आता खूप जास्ती मोठा व्हायला लागला. आता ह्याची कुंडी चेंज करायचा मी विचार करते, म्हणजे मोठ्या कुंडीत ठेवायचा, म्हणजे अजून जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. बाकी छान अशी तर मी आता पूजा वगैरे करून घेतली मस्त अशी. आणि आता लागते मी याच्या बाकीच्या रुटीनला. आज सकाळी सगळं काम माझं आवरले. रुद्र घरी आलाय आणि मस्ती. कसा गेला पहिला दिवस स्कूलचा? चांगला गेला. काय शिकवलं मॅमने? 8 पिरियड मध्ये 8 वेगवेगळी मॅम होती. वेगवेगळी मॅम होती? 8 पिरियड होते का? 8 पिरियड होते, त्याच्यात 8 पिरियड मध्ये वेगवेगळी मॅम होती. हो का? थांब, उभा राहा ना, तू कसा दिसतोय बघू दे. तर किती मोठा दिसतोय रुद्र या कपड्यामध्ये, ऐक नाही रे. ऐ, आणि जेवायला होतं का? जेवायला तर मला असं वाटलं की जेवण असेल, पण नव्हतं वाटत. तरी मी टिफिन दिला होता, बरं नाही तर पहिल्या दिवशी उपाशी राहावं लागलं असतं. आधीच्या स्कूलमध्ये होता. चला आता कपडे चेंज करा, जेवाय भूक लागली ना. हा मला असं वाटलं होतं, पण माहित नाही. का MIT मधले स्कूलची मॅमने तुला काय विचारलं का, नेम वगैरे? नेम तर विचारलं. काय ना, सांग कसं सांगितलं मग? पुढे पुढे असं सांगितलं. अजून काय विचारलं मॅमने तुला? काय पण नाही, एवढंच. झोप आली का? नाही आली. चल उठ.
तर सकाळी मी जशी फ्रेश होते तर तशी संध्याकाळपर्यंत अजिबात राहत नाही आहे. म्हणजे मी आज ठरवलं होतं की नाही आज कंटिन्यू ब्लॉग शूट करूया, पण नाही होत माझ्याकडून. अक्षरशः मी थकून गेले, इतकी बेकार लेवलची थकली ना की आता मला 9 वाजलेत रात्रीची आणि जेवच वाटत नाही. डायरेक्ट वाटते जाऊन झोपावं, इतके माझे डोळे दुखत आहेत. तर निकिताला मुलगा झाला, त्याचं पेढे अर्धा बॉक्स संपला सुद्धा. तर दिले होते दादानी, त्यांनी मस्त मुलगा झाला आहे. त्यामुळं सगळेजण एकदम खुश आहेत. पहिली मुलगी, आत्ता मुलगा, मस्त खुश आहेत. तर माझी बिलकुल जी कॅपॅसिटी नाही, बिलकुल सोपं नाही आहे. म्हणजे मला जे ते येते की सांगते की थोडा लोड कमी कर, थोडा लोड कमी कर, आणि लोड कमी असं होत नाही. म्हणजे मला इतकं काय असं वाटत नाही, पण आजच वाटते कारण सकाळी लई लवकर उठले. त्यात मी ठरवलं होतं की दुपारी थोडं झोपूया, पण कामाचं संपवायचं असतं मला काम, त्याच्यामुळे ते दुपारी झोपायला नाही बनलं. आणि आता माझी अवस्था इतकी बेकार झाली ना की आत्ताच्या आत्ता झोपावंसं वाटते. पण रुद्रसाठी मला काही ना काहीतरी जेवायला बनवलंच पाहिजे. मी जरी नाही खाल्लं, मी काय दूध पिऊन झोपेल, पण त्याच्यासाठी मला काही ना काही बनवावं लागेल. आणि तेच आता बघते की त्याच्यासाठी काय बनवणार आहे आणि पटकन जेवणार आहे आणि त्याला जेवायला देणार आहे, जाऊन झोपणार आहे. असलं बेकार माझं डोकं जड झालं आहे. बाकी मी आज ठरवलं होतं की नाही फुल व्लॉग शूट करूया, पण नाही झालं फुल व्लॉग शूट करणं. चला आता उद्यापासून बघू, ट्राय करेन. नाही होत माझ्याकडून कारण ना खूप जास्त कामाचा लोड येतो. सगळं काम करा घरातलं, हे म्हणजे लवकर उठले त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. नाही तर असं मला इतका काही त्रास होत नाही रेग्युलरली. खूप म्हणजे संध्याकाळपर्यंत मी अगदी 10-11पर्यंत एकदम म्हणतो ना आपण तर एनर्जेटिक राहते, तशी होती. पण आज मला सकाळी लवकर उठल्यामुळे अशी अवस्था आहे. आणि त्यात आज सकाळपासून चहा पिली नाही कारण चहा सोडला आहे, आणि त्याच्यामुळे हे सगळं. कारण ना चहामुळे माझे डोळे वगैरे ना हे म्हणजे तसं जर ना झोपलं ना तरच ते डोळे ठीक होतील, पण मला झोपायलाच भेटत नाही. हाच खूप मोठा मुद्दा आहे. बाकी ठीक आहे, मला तर पसारा आवरायचा आहे सगळा, आणि त्याच्यानंतर उतरासाठी काहीतरी बनवायचं आहे. भांडी बाहेर धुवून ठेवलेली आहेत मावशीने, ती सगळी लावायची आहेत. किती म्हटलं नाही ना तरी 10 वाजणार होत्या झोपायला. चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. माहीत नाही उद्या येईल की नाही, डायरेक्ट कधी शूट करणं होईल तेव्हा येईल, कारण आता माझं रेग्युलर ब्लॉग येणारच नाही. म्हटलं पहिला दिवस चांगला जाईल, रुद्रसाठी तर चांगलाच गेला आहे, पण माझ्यासाठी अजिबात शाळेचा पहिला दिवस चांगला गेला नाही. आता इथून पुढचे दिवस कसे जातात काय माहीत नाही. सगळ्यांना वाटतं की हिनं चांगलं चुंगलं खावं, 5 पकवान बनवून खावं, काय घरात काम आहे. म्हणजे मोस्ट ऑफ मला सांगते फोन येतो तर असेच बोलतात. तर माझ्या अंगात एवढा पण त्राण नसतो की मी काही चांगलं चुंगलं बनवून खाऊ शकते, पण माझं लेकरू आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी बनवावंच लागतं, आहे की नाही. जाऊ द्या, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.